युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेच्या विषयी व भूषणजी गवई साहेब यांना बूट फेकून मारण्याचा असा भयाड हल्ला या ठिकाणी करण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व सर्व आम्ही भीमसैनिकाच्या वतीने दौंड शहरामधनं पदयात्रा काढून व त्याचा जाहीर तीव्र पद्धतीने असा निषेध केला व सर्व भीमसैनिकांना ज्यांनी सहकार्य व सगळ्या दलित संघटनेने सहकार्य करून त्यांच्या एक निषेध मोर्चामध्ये सहभाग झाला त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पोलिसांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी वादोन शब्द संभवतो। जय भीम, जय संविधान। बद्दल जर कोणी अपशब्द वापरले तर त्याला आंबेगावात फाशी द्यावी आमची आठवले साहेबांना मागणी आहे, सरकारलाही आमची मागणी आहे। देशभरामध्ये आठवले साहेबांच्या आदेशानुसार सर्वीकडे निषेध मोर्चा काढलेला आहे, परंतु म्हणून असं शासन, प्रशासन, मुख्यमंत्री आम्हाला या पद्धतीने न्याय देत नाही। आमची मागणी आहे की शर्मा वर्मा जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं व शहरामध्ये जेवढे शर्मा वर्मा जे कोणी असतील त्यांना स्टेशनवरनं जाऊन सोड आंदोलन हे आपल्याला करावं लागेल। ही काळाची गरज आहे, म्हणून मी सर्व भीमसैनिकांना तेच सांगतोय की शर्मा वर्मा जे बी कोणी या ठिकाणी दोन शहरामध्ये ड्रायव्हर असतील, गार्ड असतील, असिस्टंट असतील त्यांना इथून मारून पळवणं अत्यंत गरजेचं आहे। तसं पाहिलं तर ही खूप निंदनीय अशी घटना आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा एक आपल्याला मलमंत्र दिलेला आहे, परंतु माणसाला माणसाचं अस्तित्व जाणीव देण्याची जी मोठी किंमत डॉक्टर बाबासाहेबांनी केलेली आहे। माणसाला जगण्याचा अधिकार दिला, लिहिण्या वाचण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला। आणि मला तर वाटतं की जे वकील आहेत ते माथेफिरू अनिल मिश्रा हे वकील आहेत, कायदे पंडित आहेत, त्यांना कायद्याचा विसर असावा अशी माझी अपेक्षा आहे। आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते अतिशयचे आहे। त्यांचा मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आठवलेगड दौंड तालुक्याच्या वतीने अध्यक्ष कांबळे यांच्या जाहीर असा निषेध करतो आणि त्यांच्यावरती योग्य अशी कारवाई झाली पाहिजे अशी मी प्रश्नाला विनंती करतो। आज या अनिल मिश्राने जे वक्तव्य केलेलं आहे हे बिनबुडाचं वक्तव्य असून या ठिकाणी आतापर्यंत आज गेली किती वर्ष झालं संविधान देऊन, परंतु आतापर्यंत कुठल्या भांडगुळाने असा विषय काढला नव्हता। आणि जो अनिल मिश्राने हा वाद निर्माण केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे ती केवळ एका मनुवादी वकिलाने तो ही केलेला आहे। आज सरन्यायाधीशांवर जो बूट फेकण्याचा प्रकार या मनोवाद्याच्या राज्यामध्ये जर होत असेल तर याला याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जो मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं त्या मोर्चाच्या आयोजनासाठी या तालुक्यामधले सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी असणारे रोहित कांबळे, प्रकाश भालेराव, भारत सरोदे असतील, सतीश भाऊ थोरात असेल, या असंख्य कार्यकर्त्यांनी, नागेश साळवे दौंड शहराचे अध्यक्ष, सिद्धार्थ मासाळ, तालुक्यातून आलेले विशाल जगताप, पिंटू डाळिंबे या सर्व लोकांनी या ठिकाणी आपल्या परीने या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। पण असा जर कोण भांडवल जर बाबासाहेबाबद्दल बोलत असेल तर त्याला हा समाज कदापि माफ